प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपवर मोठी संक्रांत आली आहे. भाजपमध्ये उमेदवारी मिळण्याहून मारामार होतीच. त्यात एबी फॉर्म वाटपावेळी मोठा गोंधळ उडाला. काही फॉर्म गहाळ झाले होते. तेव्हा प्रभाग क्रमांक 26 मध्ये माजी नगरसेविका अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे यांनीही पत्नी अलका अहिरे यांच्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडून दाखल केला. मात्र अलका अहिरे यांच्या उमेदवारीला भाजपमधून आक्षेप होता. तेव्हा भाजपाने पुष्पावती यशवंत पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांनाही एबी फॉर्म दिला. परंतु अर्ज माघारीच्या वेळी अलका अहिरे यांनी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे भाजपचे 2 उमेदवार रिंगणात राहिले. अलका अहिरे यांनीही भाजपचे उमेदवार समजून प्रचार सुरू केला होता. त्यांनी पहिला अर्ज दाखल केल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचाच अर्ज कायम ठेवलाय. परिणामी अलका अहिरे यांना चिन्ह कमळ मिळाले. इकडे भाजपाचा पॅनल निर्माण होऊन त्यात अलका अहिरे यांना वगळून पुष्पावती यशवंत पवार यांना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून समावेश करावा लागला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपावर मोठी नामुष्की ओढवली असून 3 कमळ आणि 1 कपाट अशी निशाणी मतदारांना सांगावी लागत आहे. दरम्यान अलका अहिरे या भाजपाच्या अधिकृत उमेदवार नसून त्यांची हकालपट्टी झाल्याचं सांगत भाजप पुरस्कृत कपाट या चिन्हावर मतदान करावं असं आमदार सीमा हिरे यांनी म्हटलंय. प्रभाग क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत उमेदवार पुष्पावती यशवंत पवार या आहेत. मागच्या ज्या वेळेला एबी फॉर्मचं वाटप होतं त्यावेळेला चुकून म्हणजे जे गहाळ झालेले होते फॉर्म त्यापैकी एक फॉर्म अलका अहिरे यांच्या नावाने तिथे भरला गेला आणि त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यामुळे त्यांनी तिथे भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे असं दाखवलं, तसा प्रचारही केला. परंतु सगळ्या नागरिकांना मी सांगेल की त्यांनी कुठल्याही या चुकीच्या प्रचाराच्या बळी पडू नये. त्यांची काल प्रदेशाकडून पत्र आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी केलेली आहे आणि त्याचबरोबर पुष्पावती यशवंत पवार यांना आता भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत केलेलं आहे. त्यांची निशाणी आहे कपाट. त्यामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये 3 कमळ आणि 1 कपाट असं मतदान सगळ्यांनी करायचं आहे. सगळ्यांनी या 4ही उमेदवारांना विजयी करा आणि प्रचंड मताधिक्य त्यांना द्या. अलका अहिरे यांना पक्षाने सांगितलेलं होतं की आपला फॉर्म माघारी घ्या, परंतु तरी देखील त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. तो फॉर्म तसाच ठेवला. आता त्यांना आम्ही सांगतो आहोत की तुम्ही पाठिंबा तरी जाहीर करा. जरी फॉर्म असला तरी तुम्ही पाठिंबा जाहीर करा, परंतु पक्षामध्ये राहायचं आणि वेगळं काम करायचं असं त्यांचे पहिल्यापासून उद्योग आहे. प्रत्येक विधानसभेत वेगळ्याच पक्षाचं ते काम करत असतात. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असले तरी कायम त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. मला वाटतं त्यांच्या कर्माचं फळच आज हे त्यांना मिळालेलं आहे. तर प्रभाग 26 मध्ये भाजपाच्या 3 उमेदवारांव्यतिरिक्त पुष्पा यशवंत पवार या उमेदवार असून आपल्या भाजपाचे उमेदवार म्हणून समजावे आणि कपाट निशाणीला मतदान करावे असं आवाहन पुष्पावती यशवंत पवार यांनी केलं आहे. मी सौ पुष्पावती यशवंत पवार येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी पक्षाकडून जाहीर होती, पण काही कारणास्तव दुसऱ्यांनी एबी फॉर्म तिथं 5 मिनिटं अगोदर जोडल्यामुळं माझी कमळ निशाणी गेली आणि मला आयोगाने कपाट निशाणी दिलेली. एकत्रित पॅनलचा प्रचार आम्ही असं सांगतोय का 3 कमळ आणि 1 कपाट आणि कमळच्या जागावर कपाट हे चिन्ह मिळालेले आहे आणि आम्ही आमदार सीमाताई यांच्या माध्यमातून हे सगळं कार्य करत आहे. भाजपाचा फॉर्म भरण्यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आमच्या ऐवजी एबी फॉर्म चुकून कोणीतरी पळवला आणि त्या उमेदवाराचं नाव आहे सौ अलका अहिरे. त्यांनी एबी फॉर्म भरल्यामुळे आमच्या आधी म्हणून त्यांना कमळ हे चिन्ह गेलं. पण ऍक्च्युली भाजपाच्या पुरस्कृत अधिकृत उमेदवार या सौ पुष्पावती यशवंत पवार ह्या आहेत. तरी आता पक्षाने त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवार ह्या पुष्पावती यशवंत पवार ह्याच आहेत. आमचं 3 कमाळ आणि 1 कपाट असं पॅनल आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवावे. प्रभाग क्रमांक 26 अनुक्रमांक 6 सौ पुष्पावती यशवंत पवार कपाट या चिन्हाला मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा. आता हा उमेदवार आणि निशाणीचा तिढा असला तरी नागरिकांनी विवेकबुद्धीने भाजपाच्या पॅनलला मतदान करावं असं आवाहन पुष्पावती यशवंत पवार यांनी केलं आहे. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.